नमस्कार. सटाणा शहरात बघा आता 7 जून, आता पाऊस पडतो, प्रचंड पावसाचा जोर आहे. आठवडी बाजार सुरू आहे आणि या पब्लिकमध्ये आपण बघणार आहोत. हे सगळे लोक बसलेले आहेत. का बसले त्या ठिकाणी शांत. हा जो डोम आहे वरती, महालक्ष्मी देवस्थान ट्रस्ट माननीय आमदार साहेब दिलीपजी बोरसे यांच्या शुभ हस्ते 50 लाखांचा हा डोम मिळाला आहे. या डोमच्या माध्यमातून सगळे निवांत बसलेले. अरविंद दादा, तुम्हाला काय वाटतं याबद्दल? पाऊस पडतोय, 7 जून आहे आज. योग्य वेळी घेतलेला निर्णय आणि त्या निर्णयाचं अतिशय समाधान वाटत आहे. बघा, सर्वसामान्य नागरिक ज्यांच्या हातामध्ये छत्री नसते, डोक्यावर टाकायला कपडा नसतो, ही भावंड जेव्हा या छत्रामध्ये उभे राहतात त्यांना एक त्या चेहऱ्यावरती एक आनंद मिळतो. महालक्ष्मी मातेच्या मंदिराच्या समोर आज हा प्रचंड पडत असलेल्या पावसाच्या समाधानामध्ये नागरिकांच्या चेहऱ्यावरती आनंद होत आहे. वा 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 वा. तुम्हाला काय वाटतं दादा? इथं वरती आपण टाकलेलं हे डोम आहे, पाऊस पडतोय, तुमच्या इथेच दुकान असतं, तुम्हाला काय वाटतंय? एकदम भारी वाटतं. तुम्हाला पाऊस लागतो? पाऊस लागतो. नाही लागत आहे. अरे वा. मला सांगा, तुमचं दुकान इथेच असतं, कसं वाटतंय तुम्हाला? हा जो डोम आहे महालक्ष्मी मध्ये, आमचा फायदा झाला. आम्हाला पाल लागत नाही, पाऊस लागत नाही, काही नाही. लोकांना उभं राहायला जागा भेटली, सगळ्या गोष्टी चांगल्या झाल्या. बघा, नक्कीच नागरिकांना समाधान आहे. योगायोग या ठिकाणी महालक्ष्मी मंदिराजवळ आम्ही इथं आहोत आणि प्रचंड पाऊस म्हणजे धो मुसळधार पाऊस पडतोय. 7 जून आहे, 7 जूनला पाऊस पडतो आहे. आणि बघा ही या ठिकाणी नागरिक, बघा या माता भगिनी बसलाय. आजी, तुम्हाला कसं वाटत? अरे पाऊस चालूच आहे, पाणी लागणे आई येण्यामुळे कसं वाटत ना तुम्हाला? चांगलं वाटत ना का? कसं वाटतंय? पाऊस लागत नाही ना. बघा, ग्रामीण भागातल्या महिला आहे या ठिकाणी बसल्या, निवांत बसलेल्या आहेत त्या. आणि बघा, अनेक लोक ह्या पलीकडे बाजार घेऊन आलेले आहेत, ज्या बसलेल्या आहेत. अनेक लोक इथे बसले आहेत, म्हणजे बाजार करू जे इथं आहेत, अनेक नागरिक आहेत, त्यांना पावसाचं समाधान आहे. आणि दादा, तुम्हाला काय वाटतं? हा, याबद्दल डोम बद्दल काय वाटतं? संदीप, डोम बद्दल एकदम चांगलं नियोजन झालं, सर्वांना एकदम त्याच्यामुळे अगदी फायदा झाला. खरंच मी सांगेल की साहेबांचे आभार मानल सर्वांना. थँक्यू मनापासून धन्यवाद. आणि बघा, सगळ्यांचे आभार. थँक्यू सो मच.